तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आलो डोंगरात. करवंदा लागल्या का? करवंदा पण लागल्या. करवंदा नाही आम्ही आलो गायपाताची भाजी घ्यायला. गायपात म्हणजे काय रे, काय दुसरं नाव काय डवळ्या याच ना? या बाई या गायपाताचं झाड आहे. तर हे याचे ना जे चोकदार राहतं ना असं शिर निघालेलं, त्याची भाजी करतो. तीच भाजी व्यवसाय आलो डोंगरात. तर बघू आणि ती भाजीची रेसिपी पण दाखवणार कशी बनवायची. जावळ्याला काय पिंट्या पुढं पळालाय. तर बघत राहा व्हिडिओ, किती सापडतात आणि रेसिपी कशी बनवतात. ते मस्त आयुर्वेदिक भाजी असते. तर खायची सिजनेबल भाजी पण डोंगरातली. काजू लागला वाटते बघ. अरे हे बघ मित्रांनो, काजू पण लागले. नंतर कधीतरी मोठा झाला व्हिडिओ येईलच. काजू काळे महिना सगळंच. चला भाजी घेऊ पहिली, मग बघू. पिंट्या हे बघ, इकडे पिंट्या आलाय. जावळ्याने त्यानं बुकावे. आपल्याला डोंगराला वर चढून जायचंय. चालू बघू आता किती भेटतात. वरचे असे पट्टे आहे ना, तिला सगळे गायब पडा. मित्रांनो इथं पाणी अजून थोडा चाललं नाही, 10-15 मिनटं. तर यांना ताणे लागली. लाका घे रे पे. अरे बापरे, मी मागं पडायचं. पाणी पे ना, ताण लागले ना तुला. हे इडे धावड्या पे रे, घे पटापट पिऊन वर चढायचं. जास्त नको पिऊ, हे असं प्यायचं. आला का एकदम फ्रेश नॅचरली पाणी राहतंय. आला का पिऊन घ्यायचं. फक्त ना असे डोंगराचे लाईनी ना जे हे राहते ना, गोळाची लाईन, म्हणजे जे काय सांगतात ते पाणी आहे. दुसरी की नाही. हे डोंगराला इथं तर एकच लाईनीला आहे. म्हणजे जे धबधबा उतरतो ना त्याची लाईनीला पाणी राहते. ते शोधता आलं पाहिजे डोंगरात आल्या. अरे माखू दे, काय नाही पे. घे ते पाणी, घे प्यायला. चल पाणी पाणी पिऊन घेतो. अजून बराच वर जायचं आहे आपल्याला. मी जावळ्या मित्रांनो इकडे या काय. हे बाई इथं दिसतं नाही मध्ये काळो आहे. काय रे? हा बघू काय तर आहे माझ्याकडे. हे बघ इथं कवळे ना, ती भाजीला घ्यायची. अरे आता इकडं इथं आहे 1 2 3 फक्त तोडता आली पाहिजे. बघूया घेतो तोडून. काय तर येतो मी, थांबा 1 मिनिट. आता फार मेहनत घेऊ राहिला. इकडं आकडा बनवलाय, असा कावळा घेतलाय. हे बघ एवढा थोडा जास्त घ्यायचं ना रे. निब्रेल होता का? हां जरा कावळा घ्यायचा, निब्रेल नाही. याच्यात जाता येत नाही तर आकडा बनवलाय. हा बा झाला, तेच कावळा आहे. हां ते बघ. तर हे 2-3 झाल्या काढून, अजून 2-3 बघू. असं सोलून घेऊ राहिलं. इथंच जे काटे राहता ना, हे ते काटे एकदम खतरनाक टोचताय बघ. हे लहान तर इथंच सोलून घेतो. मित्रांनो पेंट्यानं कामात काम. गवऱ्या पण घेतल्या शेण आपले. आणि इथं एवढी भाजी झालेली आहे. इकडं बघ केवढी जबरदस्त लाखाने जावळ्या करवंदा बघू राहिलाय. तर आता आपले झालेले एवढी. आता तुम्हाला दाखवलं रेसिपी घरी गेल्यावर. बरेच सापडले भाजी. इथं बघ, इथं असं सरळ डोंगराने जायला होतो. वरून असं खाली चेक करत आलो. एवढं भाजीचं काम झालं. आता इथूनच घरी निघतो. तर रेसिपी हा गवऱ्यावाला आहे. तर रेसिपी बघत राहा कशी बनवतात ते सांगतो. एकदम भारी राहते. भाजी काय पाताची अशी सोलून घेतले चाकूने. मस्त सोलून घ्यायची. त्याच्यानंतर अशी किसायची. किसून अशी होते बा. मग ते बनवायचे. असे बनवून घ्यायचे. हे उकडवून घेतलंय ना, उकडवून घेतले भाजी. मिरची मीठ टाकले का? मिरची मीठ टाकले. इकडे कांदे घेतले करायला. शिजवायला घेतले. आता भाजी उकडून आणि पिळून घेतलेली. मिक्स करून
ती टाकून घेतली. टाकून घ्यायची गरम करून. अशी बनवून झालेली आहे, एकदम मस्त अंड्यासारखी लागते. सगळा करून तुम्हाला जेवाय बसल्यावर. भाजी भाकर घेतली, टेस्ट करून पाहू कसं आहे. एकदम भारी होतं मित्रांनो, कधी तरी ट्राय करा, एक नंबर होते.